नमस्कार मित्रांनो, सन्मान महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी हेमंत कुमार केळ. आज आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या शाखेमध्ये आलेलो आहोत आणि डोंबिवली उपशहर प्रमुख श्याम चौगुले यांच्याकडे आलेलो आहोत. यांच्याकडे येण्याचं कारण म्हणजे मंगळवार दिनांक 10 जून 2025 ला शासकीय दाखले विना मोबदला म्हणजे फ्री मध्ये वाटप करण्यात येणार आहेत आणि त्याचं कॅम्पिंग उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जनगणना शाळेमध्ये डोंबिवलीच्या करण्यात येणार आहे. विशेष असं आहे की सेम डे हे दाखले देण्यात येणार आहेत. म्हणून आपण त्याबाबत माहिती घेण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी श्याम चौगुले यांच्या कार्यालयात आलेलो आहे. नमस्कार चौगुले साहेब. नमस्कार. आता आम्हाला बॅनर्स वगैरे बघायला मिळाले, त्याच्यात लिहिलं होतं मोफत शासकीय दाखले आपण देणार आहात जनगणना शाळेमध्ये. तर हे कुठल्या प्रकारचे शासकीय दाखले असणार आहेत? दुसरी गोष्ट आम्हाला हे कळलं की त्याच दिवशी ते देण्यात येणार आहेत आणि विना मोबदला हे देण्यात येणार आहेत. तर याच्यात कुठले कुठले दाखले आहेत आणि हे कॅम्पेनिंग घेण्याचं कारण काय? नमस्कार, जय महाराष्ट्र. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उपशहर प्रमुख श्याम चौगुले आपल्याशी संवाद साधत आहे. गेल्या महिनाभरामध्ये नागरिकांच्या ज्या समस्या आहेत विशेष दाखले संबंधी, काही नागरिकांना ह्या संदर्भात दाखल्याविषयी काही माहिती नाहीये. म्हणून आमचे जिल्हा प्रमुख दीपेशजी म्हात्रे साहेब यांनी शहरामध्ये जवळजवळ एक आठवडाभरामध्ये 5 ते 6 ठिकाणी हे मोफत शासकीय दाखले वाटप शिबिर लावलेलं आहे. त्या दाखल्याच्या पाठीमागे एक उद्देश आहे. जर सेतूला जर नागरिक जात आहेत तर त्यांना 15 ते 20 दिवस त्यांना दाखले मिळवण्यासाठी वेळ काढावा लागतो आणि त्यांचा तो वेळ किंवा ऍडमिशन घेताना सायबरला ज्या वेळेला मुलं जातात त्यावेळेला ते त्यांना सांगितलं जातं उत्पन्नाचा दाखला आहे, मोफत हे अधिवास दाखला आहे, असे काही दाखले मागितले जातात. नॉन क्रिमिनल वगैरे काही दाखले असे ते ऑनलाईन मध्ये मागितले जातात. त्यावेळेला ते विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होतो ऍडमिशनच्या वेळेला फॉर्म भरता येत नाही. म्हणून ते आम्ही सर्व लक्षात घेता दीपेशजी म्हात्रे साहेब यांनी आमच्या डोंबिवली पश्चिमेला जवळजवळ 5 ते 6 ठिकाणी मोफत दाखले शिबिर राबवण्यात आलेले. त्यामध्ये आमच्या जनगणमन शाळेमध्ये 10 तारीख मंगळवार दिनांक 10 तारीख रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे मोफत दाखले दिले जाणार आहेत. तर सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की त्यांनी हे मोफत दाखले घेण्यासाठी त्या दिवशी वेळ काढा. कारण का ज्या वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व शाखा शिबिर राबत असतात त्यावेळेला 50% लोक दुर्लक्ष करतात आणि नंतर मग त्यांची पळापळ होते. असं न करता नागरिकांनो, आपण कोणत्याही परिस्थितीत मंगळवार दिनांक 10 तारखेला जनगणमन शाळेमध्ये येऊन आपल्या मुलाचे दाखले एका दिवसामध्ये उपलब्ध करून घ्यावी नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरं, मला असं विचारायचं होतं की ह्या कार्यक्रमाला कोण प्रमुख पाहुणे येणार आहे का कोणाला बोलवलं नाहीये? आमच्या मेन म्हटलं तर सन्माननीय आमचे दीपेशजी म्हात्रे साहेब जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख प्रकाश तेलगोटी आणि इतर सर्व पदाधिकारी सहभागी असणार आहेत. कारण का सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनेच हा सर्व शिबिर राबवले जातात आणि आम्ही सर्व शिवसैनिक एकत्र येऊन आम्ही सर्व शिबिर यशस्वीरित्या पार पाडतो. याच्यामध्ये तहसीलदार किंवा संबंधित दाखले जे आहेत त्या खात्यातले कोणी आपण बोलवलेले आहेत का? तहसीलदारांनाच हे पत्र निवेदन देऊन त्यांच्याकडूनच ही तारीख मिळालेली आहे आणि सेतू मधलेच सर्व अधिकारी येणार आहेत. हो, मला हे विचारायचं होतं की हे दाखले जे आहेत हे सर्वच्या सर्व दाखले तुम्ही संध्याकाळपर्यंत देणार आहात, म्हणजे लगेच देणार आहात का त्याच्यातले काही देणार आहात आणि काही दाखल्यांना वेळ लागणार आहे? नाही, सर्वच्या सर्व एक दिवसामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांचं वितरण केलं जाईल. म्हणूनच तर एक दिवसीय शिबिर राबवलेले आहे. एका दिवसामध्ये त्यांना जवळजवळ 8 तासामध्ये त्यांच्या हातामध्ये ते दाखले मिळून जातील. मित्रांनो, आता आपण पाहिलं चौगुले साहेब काय म्हणाले, तर आपण याचा लाभ घ्या आणि दाखले जे आहेत ते लगेच आपण हातात घेऊ शकता. दुसरं असं आहे की आपल्याला त्याबद्दल काही जानकारी पाहिजे असेल, माहिती पाहिजे असेल, कागदपत्र किंवा इतर कुठल्याही गोष्टीची या कॅम्प बद्दल किंवा दाखल्यांबद्दल माहिती पाहिजे असेल तर आम्ही स्क्रीनवर जो नंबर दाखवत आहोत हा उपशहर प्रमुख श्याम चौगुले यांचा नंबर आहे. आपण या नंबरवर फोन करू शकता, त्यांना भेटू शकता, बोलू शकता. त्यांना भेटायचं असेल डोंबिवली वेस्ट उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक
क्रमांक 64 इथे आपण भेट देऊ शकता. आपल्याकडे दोन्ही पर्याय आहेत. आपण स्वतः भेट देऊ शकता. थोडे लांब राहत असाल तर आपण फोनवरही माहिती घेऊ शकता आणि या कॅम्पचा आपण लाभ घ्याल अशी आम्ही अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचा तो नातं जुळतं आपलं महाराष्ट्राचं.